पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये काही पर्यटक हे मृत्युमुखी पडले। याच पहलगाम दहशतवाद्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर आणि पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सुदाम कोंबडे, सलीम मामा शेख, अनंता सांगळे, सत्यम खंडाळे, सुजाता डेरे, राकेश परदेशी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सरकार कोणाचं असो या देशाच्या एकत्मतेसाठी काल जो भ्याड हल्ला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याचा आम्ही सुद्धा निषेध करतो। सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे। आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। असं पुन्हा घडणार नाही। 25 वर्षांनंतर एवढा मोठा भ्याड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे, हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे। त्यांना सुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे। त्यासाठी आम्ही आज आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो। ओके। अमर सोळंके, BC1 न्यूज, नाशिक।